भंडाऱ्यामध्ये 15 दिवसात 3 जणांवर वाघानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी आहे। नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। आज जी त्यांची उपजीविका ह्या सर्व शेतीवर अवलंबून आहे। आज मोफुल वेचायला जात नाही आणि सर्व पोरांना शाळेत सुद्धा पाठवत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सर्व दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या दहशतीच्या वातावरणातून यांना मुक्त करणे हा अतिशय महत्त्वाचा आहे। हे सर्व काम फॉरेस्टवाल्यांचे आहे आणि त्यांना आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे। जर 8 दिवसात मागे आम्ही रस्ता रोको केलो, त्या रस्ता रोकोत सांगितलं की 8 दिवसात तुम्ही वाघिणीला पकडले नाही तर आम्ही फार मोठा आंदोलन करणार आहोत। परंतु आता 15 दिवसावर ही गोष्ट येऊन ठेपलेली आहे। अजूनपर्यंत त्या वाघाला पकडलेलं नाही। माझा मुलगा बांबपेवाड्याला शाळेत जाते, त्या भीतीमुळे आम्ही पाठवत नाही मुलाला। एक अंगणवाडीला जाते, तिथं पण मक्का वगैरे आहे, तिथंही आम्ही पाठवत नाही। बहुताल मग काय याच्यामुळे आम्ही कुठंच नाही पाठवत। सर एवढी आहे सर की वावरामध्ये जसं आता आमची मक्याची शेती आहे, धानाची शेती आहे, दिवसा सुद्धा सर आम्ही म्हणजे शेतावर आपलं पाणी वगैरे लावण्यासाठी जाऊ नाही शकत, एवढी दहशत आहे। कारण ती कोणत्या मार्गाने हल्ला करेल याचं काही सांगता येत नाही सर। एवढं वातावरण असं दहशतीमध्ये आहे। महिलांना, सगळ्या महिलांना आमच्या भीती वाटत आहे शेतामध्ये जायसाठी आणि मिरच्या तोडायला जात नाही आहे ह्या वाघाच्या भीतीमुळे आणि कुठं वावरामध्ये जात नाही आहे। आमचे पती आज गेलेले होते वावरामध्ये, तर आपला मक्का रोवला आहे 3 एकराला, तर ह्या वाघाच्या भीतीमुळे आमचा मक्का खाल्लेला आहे रात्रीच्या वेळेला। म्हणून ह्या वाघाची दक्षता घ्यावी आणि ह्या वाघाला पकडून आपल्या कब्जामध्ये टाकावे। आम्ही हे 4-5 दिवसापासून शोध अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात कमीत कमी 180च्या जवळपास स्टाफ आहे आणि ट्रँक्युलायझेशन गन आहे। आम्ही बेड बनवले आहे जंगलामध्ये, त्याचे फूटप्रिंट वगैरे आपल्याला भेटले, त्याची लोकेशन आपल्याला कळता येते तसं। आणि 17-18 टीम डेप्यूट केलेली आहे। वाघीण कुठेही दिसली तो ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि आम्ही त्याला ट्रँक्युलाइज गनने त्याला डाट मारून बेशुद्ध करणार आहे।